नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आजचं विषय तुम्ही बघितल्यानंतर थोडं आश्चर्यचकित व्हाल, पण आश्चर्यचकित होण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे पुन्हा जनतेला खुळ्यात काढणार का, हा विषय आता पवारांच्या राजकारणावर मी आज घेतलेला आहे आणि पटण्यासारखा पण आहे त्याच्यामध्ये. मला सांगा, पहाटेचा शपथविधी कुणाला माहीत नाही? अजितदादा उठले पहाटे नाही, ती सकाळी शपथविधी झाला, पण ते प्रसिद्ध झालं की पहाटेचा शपथविधी. अजितदादा शरद पवारांना सोडून पहिल्यांदा गेले आणि आता दुसऱ्यांदा गेले. पहिल्यांदा गेल्यानंतर ते फर्म राहिले का तिथं? भारतीय जनता पक्षाकडे गेले, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, सगळं झालं, सगळं जनतेने बघितलं. अचानक उठल्यावर दात घासायच्या आधी हे बघायची वेळ आली सगळ्यांना. आणि आता परत काय झालं नंतर, म्हणजे माझा शेवटी अजित चुकला असेल, त्याला पोटात घातलंच पाहिजे, हे सगळं घरातलं परत त्यांचं घर सगळं एकत्र येते. नंतर असं काहीतरी पराक्रम कोणतं करतं, पण जास्त करून अजितदादांनीच पराक्रम केला आणि परत एकत्र आले हे आपण बघितलं. कारण दादा हे व्यक्तिमत्व असं आहे की ते सडेतोड आहे, स्पष्ट वक्ते आहेत, हे जनतेला माहीत आहेत. काम करण्याची पद्धतही त्यांची चांगली आहे, परंतु राजकीय निर्णय घेताना कुठंतरी फटाक करून निर्णय घेतात आणि नंतर मात्र तो संपूर्ण राज्यात नाही देशात चर्चेचा विषय होतो आहे आता त्यांचा. तर आत्तासुद्धा त्यांनी आता गेलेत. आता उद्या आज लोकसभेच्या निवडणुकीचं आता धामधूम आता जोरातच चालू होणार आता इथनं पुढच्या काळात. सुनेत्राताईंचं नाव जाहीर झालं आहे. म्हणजे पवार कुटुंबातलं युद्ध आता जनतेला बघायला मिळणार आहे. परंतु हे जनतेला युद्ध बघायला मिळणार, निवडून येणार आहे कोण? पवारांच्यातलंच कोणतं निवडून येणार आहे. कोणीतरी पडणार. आता सुप्रिया सुळे पडल्या तरी येणार आहेत सुनेत्राताईच, आणि सुनेत्राताई पडल्या तरी येणार आहेत सुप्रिया सुळे. शेवटी पवारांचंच घर आलं नाही. जनतेला काय, जनता बघणारच आहे हे. पण कोणीतरी, आणि नंतर आता लोकसभेच्या आधी असं चित्र आहे, नंतर एकमेकावर आरोप होईल, एकमेकावर काही चिखलफेक कितपत होईल, घरगुती याच्यावरती जाणार नाहीत कोण, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण तसं ते सुसंस्कृत घराणं आहे आणि सगळ्यांच्याबद्दलच मला आदर आहे पवार कुटुंबियांच्याबद्दल. परंतु हे जनता खोळ्यात निघते आहे हे मात्र नक्की आहे याच्यामध्ये. आता अजितदादा आरोप करतील. आता तिकडं भाजपमध्ये गेले तरी फक्त शरद पवार विरुद्ध अजित पवार कुठं आहे? फक्त बारामतीचा, इतर ठिकाणी कुठं दिसत नाही आहे ते. तर आता जनता परत पुन्हा खोळ्यात निघणार नाही ना. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर बरीच समीकरणं बदलणार आहेत त्याच्यामध्ये, बरेच. एकनाथ शिंदेंचं आणि अजितदादांचं अजिबात पटत नाही. त्यांच्या गटातले आमदार तर उघड आता बोलत आहेत. आता शिवतारे प्रकरणात नुकतंच झालं, आपण बघितलं काय झालं. शिवतारेंनी काय दंगा घातला, अरे बाप रे, काय म्हणजे आता जणू काही उभारणारच, आणि हे पवार कुटुंबियाची सगळं दानादान उडवून स्वतः निवडून येणार असं वाटायला लागलं. इतकं ते बोलत होते आणि कुठे झालं. परंतु हे करायला लावलं होतं का मुख्यमंत्र्यांनी, अशासुद्धा चर्चा झाला. एकनाथ शिंदेंची व्यक्ती ती अगदी जवळची शिवतारे, त्यांचाच उमेदवार असेल आणि त्यांनीच त्यांना शिकवलं, असे पण आरोप होऊ लागले. काही वेळेला देवेंद्र फडणवीससुद्धा याच्या मागं आहेत का, अशाही चर्चा झाल्या. परंतु आत्ता इथनं पुढच्या काळात आता अजितदादांचा ते प्रचार करणार, म्हणजे 1 मिनिटात मिटलं ते. पण हे अजितदादांना त्रास द्यायचं काम एकनाथ शिंदेनी केलं का, ह्याचा अजून खुलासा होत नाही. निवडणुकीनंतर आता कितपत यश कोणाला मिळते हा भाग नंतरचा आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये एकनाथ शिंदे, आता त्यांचं ठाणा आहे, कल्याण आहे, त्या भागात त्यांचं कितपत वजन आहे ते आपण पाहतो आहे. त्यांच्या सीटा किती येणार, अजितदादांचे किती येणार. परंतु पवार कुटुंबीय मात्र नंतरच्या काळात एकत्र येऊ शकतं, नक्की येऊ शकतं. आणि हे आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलेलं आहे. पवार कुटुंब भांडतं, वाद होतात, आणि हे वाद चालू आहेत. सगळं कुटुंब एका बाजूला आहे आणि अजितदादा घर एका बाजूला असलं तरी नंतर वडीलधारी माणसं सगळी बसतील आणि समजूत काढतील आणि परत ते एकत्र येऊ शकतील. आणि नंतरच्या काळात कुठलं सरकार बनणार आहे, भारतीय जनता पक्षाचं कोण, इथले नेते, वरचे दिल्लीचे नेते, पवारसाहेबांना कोण मानत नाही, सगळेच मानतात. बसून घडामोडी होतील आणि कुणाला तरी डच्चू बसेल आणि पुन्हा पवार कुटुंबीय एकत्र बनून परत सत्तेतसुद्धा येऊ शकतं. एकूण काय आहे हे राजकारण आत्ता बघितलं तर जनता पुन्हा खोळ्यात निघती आहे का, हा प्रश्न आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात. नमस्कार.